कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्रीमद भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 53वा श्लोक मराठी अर्थासह आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। ऐका तर मग। श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगम वाप्स्यसि। 53वा श्लोक आहे। याचा मराठी अर्थ धर्मग्रंथामध्ये असा सांगितलेला आहे की ज्यावेळी शास्त्रीय मतभेदामुळे विचलित झालेली तुझी बुद्धी निश्चल होईल आणि परमात्म्यास अचल होईल त्यावेळी तू योगाला प्राप्त होशील। लौकिक मोहरूपी चिखलातून बाहेर निघाले तरी नाना प्रकारच्या शास्त्रीय मतभेदाविषयी जो मोह होतो त्यातून बाहेर पाडण्यासाठी भगवंत या श्लोकामध्ये प्रेरणा देत आहेत। येथे अर्जुनाच्या मनात हे धर्मसंकट निर्माण झाले आहे की आपल्या गुरुजनांचा आपल्या कुटुंबांचा नाश करणेही उचित नाही आणि आपल्या क्षत्रिय धर्म म्हणजे युद्ध करण्याचा जो धर्म आहे त्याचा त्याग करणेही उचित नाही। एकीकडून कुटुंबाची रक्षा व्हावी आणि एकीकडून शास्त्र धर्माचे पालन व्हावे। यात जर कुटुंबाची रक्षा करू तर युद्ध होणार नाही आणि युद्ध करू तर कुटुंबाची रक्षा होणार नाही। या दोन गोष्टींविषयी अर्जुनापुढे धर्मसंकट उभे राहिले आहे, ज्यामुळे त्याची बुद्धी विचलित होत आहे। म्हणून भगवान शास्त्रीय मतभेदाविषयी बुद्धीला निश्चल आणि परमात्म्याविषयी बुद्धीला अचल करण्याची प्रेरणा देत आहेत। प्रथम तर साधकामध्ये याविषयी संदेह असतो की सांसारिक व्यवहार नीटनेटका करावा की परमात्म्य प्राप्ती करून घ्यावी। मग त्याचा असा निर्णय होतो की मला तर केवळ संसाराची सेवा करावयाची आहे आणि संसारापासून काहीही घ्यावयाचे नाही असा निर्णय घेतात साधकाची भोगापासून उपरती होणे सुरू होते, वैराग्य होऊ लागते। असे झाल्यानंतर जेव्हा साधक परमात्म्याकडे वाटचाल करतो तेव्हा त्याच्यापुढे साध्य आणि साधनाविषयी अनेक प्रकारचे शास्त्रीय मतभेद उभे राहतात। असे झाले असता माझे साध्य कोणते आहे आणि कोणत्या साधन पद्धतीचा अवलंब करावा याविषयी निर्णय घेणे अत्यंत कठीण होऊन जाते। परंतु जेव्हा साधक सत्संग करतो तेव्हा तो आपली आवड, श्रद्धा, विश्वास आणि योग्यता याचा निर्णय घेतो किंवा निर्णय घेण्यास असमर्थ ठरला तर भगवंताला शरण जाऊन आर्तस्वरात प्रार्थना करतो। तेव्हा भगवंत कृपेने त्याची बुद्धी निश्चल होते। दुसरी गोष्ट अशी, संपूर्ण शास्त्र, संप्रदाय इत्यादी जीव, संसार आणि परमात्म्याच्या तिन्हीचेच वेगवेगळ्या रूपाचे वर्णन केले गेले आहे। या विषयात विचार केला तर जीवाचे स्वरूप कसेही असो परंतु जीव मी आहे यात सर्व एकमत आहे। संसाराचे स्वरूप कसेही असो पण संसार सोडावयाचा आहे आणि परमात्म्याचे स्वरूप कसेही असो परंतु त्याला प्राप्त करावयाचे आहे याविषयी सर्व एकमत आहेत। असा निर्णय घेतल्यावर साधकाची बुद्धी निश्चल होते। मला तर केवळ परमात्म्यालाच प्राप्त करावयाचे आहे असा दृढ निश्चय झाल्यास बुद्धी अचल होते। तेव्हा साधक सुगमतापूर्वक योगाला परमात्म्याशी असलेल्या नित्य योगाला प्राप्त होतो। शास्त्रीय निर्णय घेण्यात अथवा आपल्या कल्याणाविषयी निश्चय करण्यात जितकी उणीव राहते तितकाच उशीर लागतो। परंतु या दोन गोष्टीविषयी जेव्हा बुद्धी निश्चल आणि अचल होते तेव्हा परमात्म्याशी असलेल्या नित्य योगाचा अनुभव येतो। संसाराशी संबंध विच्छेद करण्यासाठी बुद्धी निश्चल असावी लागते, ज्याविषयी 6व्या अध्यायात 23व्या श्लोकात दुःख संयोग वियोगम पदांनी म्हटले गेले आहे। आणि परमात्म्याशी संबंध जोडण्यासाठी बुद्धी अचल असावी लागते, ज्याविषयी दुसऱ्या अध्यायाच्या 48व्या श्लोकामध्ये समत्वम योग उच्यते पदांनी म्हटले गेले आहे। येथे
तदा योगम व्याचसी, पदात जी योगाची प्राप्ती सांगितली आहे तो योग असा नाही की पूर्वी परमात्म्याशी वियोग होता, त्या वियोगाला नाहीसे केले म्हणून योग झाला, तर असत पदार्थाशी अज्ञानाने मानलेल्या संबंधाचा संपूर्णपणे वियोग होण्याला योग म्हणतात. अर्थात मनुष्याची नित्य निरंतर जी वास्तविक स्थिती परमात्म्याशी नित्ययोग आहे, त्या स्थितीत स्थित होणे हा योग आहे. ती वास्तविक स्थिती अशी विलक्षण आहे की त्यापासून कधी वियोग होतच नाही, होणे शक्यही नाही. त्यात संयोग, वियोग, योग इत्यादी कोणताही शब्द लागू पडत नाही. केवळ असत्य मानलेल्या संबंधाच्या त्यागालाच येथे योग संज्ञा दिली गेली आहे. वास्तविक हा योग नित्ययोगाचा वाचक आहे. या नित्ययोगाची अनुभूती कर्माद्वारा सेवा करून केली तर कर्मयोग, विवेक विचारद्वारा केली तर ज्ञानयोग आणि प्रेमाच्या द्वारा केली तर भक्तियोग, संसाराच्या लय चिंतनाद्वारा केली तर लययोग, प्राणायामाच्या द्वारा केली तर हठयोग आणि यमनियमादी 8 अंगांनी केली तर अष्टांग योग म्हणविला जातो. शरीर, स्त्री, पुत्र, धनसंपत्ती इत्यादीत आसक्ती होणे सांसारिक मोह आहे आणि द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैताद्वैत इत्यादी दार्शनिक मतभेदात अडकणे शास्त्रीय मोह आहे. या दोन्हींचा त्याग केल्यास मनुष्याला भोगापासून वैराग्य होते आणि त्याची बुद्धी स्थिर होते. बुद्धी स्थिर झाल्यास योग प्राप्त होतो, अर्थात परमात्म्यापासून दूरत्व समाप्त होते आणि समीपता प्राप्त होते. कर्मयोगाने समीपता होते, ज्ञानयोगाने अभेद होतो आणि भक्तियोगाने अभिन्नता होते. कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्हीपैकी एकाची सिद्धी झाल्यास साधक दोन्हींच्या फलाला प्राप्त होतो. मनुष्याचा केवळ आपल्या कल्याणाचा उद्देश असेल आणि धनसंपत्ती, कुटुंब, परिवार इत्यादीशी कोणता स्वार्थाचा संबंध नसेल तर तो सांसारिक मोहातून मोकळा होतो. पुस्तकी ज्ञान संपादन करण्याचा, शास्त्रांची वचने शिकण्याचा उद्देश नसेल तर केवळ तत्वानुभव करण्याचा उद्देश असेल तर तो शास्त्रीय मोहातून मोकळा होईल. तात्पर्य हे आहे की साधकाने सांसारिक मोहाला प्राधान्य देऊ नये आणि शास्त्रीय म्हणजे दार्शनिक मतभेदाला महत्व देऊ नये. अर्थात कोण्या मत किंवा संप्रदाय याचा कोणता आग्रह ठेवू नये. असे झाल्यास तो योगाचा, मुक्तीचा अथवा भक्तीचा अधिकारी होतो. यापेक्षा अधिक कोणत्या अधिकार विशेषत्वाची आवश्यकता नाही. मोहरूपी चिखलातून बाहेर पडल्यावर आणि किंकर्तव्य विमूढता नाहीशी झाल्याने योगाला प्राप्त झालेल्या, स्थिर बुद्धी झालेल्या पुरुषाविषयी अर्जुन प्रश्न करतात. ते पुढील 54व्या श्लोकामध्ये, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पुढील व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार.